नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज 34 साईजच्या ब्लाऊजसाठी आपण बाही कटिंग करूयात। तर 34 साईजचा ब्लाऊज आहे। 34 साईजच्या ब्लाऊजचं नवीन पद्धतीने जे कटिंग कसं करायचं ते व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथं जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। तर इथं आपण आता बाही कटिंग करताना नेहमी प्रश्न पडतो की बाहीची रुंदी किती घ्यायची, बाहीची रुंदी कशी काढायची। तर बाही रुंदीच्या जे काही अडचणी आहे त्यावरती एक सोपा उपाय मी इथं घेऊन आलेले आहे। तुम्हाला कुठल्याही साईजची बाही कटिंग करताना ह्याच पद्धतीने बाही कटिंग करायची आहे, म्हणजे तुमची बाही कटिंग कधीही चुकणार नाही। तर ती बाही कटिंग कशी करायची, बाहीची रुंदी कशी घ्यायची ते तर मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा। हा आपण पार्ट साईडला ठेवूया सुरुवातीला, आणि ह्या पार्ट आपण पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड पेपर घ्यायचा। बाही कटिंग करताना बंद बाजूवरती नेहमी उंची टाकायची। काय महत्त्वाचे पॉईंट आहे ते तुम्ही लक्षात ठेवायचे। नेहमी बाही कटिंग करताना डबल फोल्ड पेपर घ्यायचा, उंची आहे ती बंद बाजूवरती टाकायची आहे। सुरुवातीला तुमचा ब्लाऊज अस्तरचा आहे की बिगर अस्तरचा त्यानुसार आपल्याला बाहीची उंची ठरवून मार्जिन घ्यायचं आहे। आता आपला बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे तर मार्जिन 1.5 इंच घेतलेला आहे, आणि तयार बाहीची जी उंची आपली 6 इंच आहे, तर आपण इथं 6 इंच घेतलेला आहे। तर बघा, आता आपण वरतीही आपण तेच मार्किंग करायचं आहे, 1.5 इंचाचं आणि 6 इंचाचं, आणि हे आपण बॉक्स तयार करून घेऊया। म्हणजे आपल्याला रुंदी टाकायची आहे। तर आता बाहीची रुंदी, आता उंची घेतलेली आहे, मार्जिन घेतलेलं आहे। बाहीची रुंदी घेताना तुम्हाला फक्त एक माप काढायचं आहे। तर कुठलं माप काढायचं ते बघूयात। तर बाहीची रुंदी काढताना तुम्हाला क्रॉसमध्ये मोजायचं आहे, इथपासून इथपर्यंत क्रॉसमध्ये बघायचं आहे किती आहे। तर हे आपलं 8 इंच आलेलं आहे। तर 8 इंच आलेलं आहे, तर ह्यामध्ये आपल्याला अर्धा इंच अंतर मिक्स करून घ्यायचं आहे। 8 अधिक अर्धा बरोबर 8.5 इंच आपल्याला इथं घ्यायचं आहे। तर तुम्ही 1 इंचही घेऊ शकता आणि अर्धा इंचही घेऊ शकता। तर काय असतं, कुठला मुंडा कमी आहे कुठला मुंडा जास्त आहे त्याप्रमाणे इथं आपल्याला मुंड्याच्या कटिंगमध्ये बदल करायचा आहे। तर मोठ्या साईजचं माप काढताना आपल्याला बाहीच्या तिरका मुंडामधून 1 इंच वाढवायचा आहे, आणि छोट्या साईजची बाही कटिंग करताना अर्धा इंच वाढवायचा आहे। म्हणजे छातीचा चौथा भाग आपला आला पाहिजे। अशा पद्धतीनं हे क्रॉस मोजायचं आहे। हे आपल्या 8 इंच आलेलं आहे, यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स केलेला आहे। तर 8 अधिक अर्धा बरोबर आपण इथं 8.5 इंच बाहीची रुंदी घेणार आहोत। ही आपली बाहीची रुंदी आहे। तर आपण आता इथं साडेआठ इंचला मार्किंग करायचं आहे बरोबर। साडेआठ इंचचा बॉक्स तयार झालेला आहे। 8.5 इंचचा बॉक्स तयार झाल्यानंतर 6 इंचची बाही आहे, तर आपण कॅप हाईट जे आहे ते आपल्याला 3 इंच घ्यायचे आहे। तर बघा, इथं 3 इंच आपण कॅप हाईट घेतलेली आहे। ज्या ठिकाणी 3 इंच घेतलेलं आहे तिथं आपण 2 इंच घ्यायचं आहे। तर तिकडच्या साईडलाही आपल्याला 2 मार्किंग करायचे आहेत। एक मार्किंग 2 इंचाला, एक मार्किंग 1 इंचाला, अशा पद्धतीने आपल्याला इथं 2 मार्किंग करून घ्यायचे आहेत। आता 2 इंचाचा आपल्याला परत आकार द्यायचा आहे। तर आकार देताना आपल्याला काय करायचं आहे, ह्या 2 इंचाचा जो पॉईंट आहे कॅप हाईटच्या खाली घेतलेला आपल्याला ह्या 2 इंचापासून ह्या 2 इंचाला आकार द्यायचा आहे। 2 इंचाला आकार देताना इथून सुरुवात करायची आहे 1 इंचापासून, आणि हे आपण अशा पद्धतीनं याचा आकार देऊन घ्यायचा आहे। हा एक आकार झालेला आहे आपला पाठीमागच्या मुंड्याचा बाहीचा आकार आहे। दुसरा बाहीचा आकार देण्यासाठी इथून खाली 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आपल्याला। 2.5 इंचावरती मार्किंग केल्याच्या खाली आपण बरोबर अर्धा इंच घ्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला इथून सुरुवात करायची आहे 1 इंच सुरुवातपासून। आणि आपल्याला आता काय करायचं आहे, फक्त ह्या पॉईंट आणि हे पॉईंट असं मार्किंग करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, असं केल्यानंतर आपली लगेचच बाहीचं आकार परफेक्ट असा तयार झालेला आहे। हा आकार एकदम एवढा व्यवस्थित येतो की ब्लाऊज तुमचा बिघडणार नाही, म्हणजे नाही, बाही ओढणार नाही किंवा खेचणार नाही, वरती जाणार नाही, काहीच प्रॉब्लेम येणार नाही। तर आपण बाहीचा आकार देऊन घेतलेला आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर दंडघेर घ्यायचा आहे। दंडघेर आपला 6.25 इंच असू शकतो किंवा 6.5 लुजिंग वगैरे असेल तर, आणि 1.5 इंच मार्जिन, आणि हे आपण क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे। हे आपलं दंडघेर आहे। तर अशा पद्धतीने बघा, मी इथं तुम्हाला 34 साईजचा ब्लाऊज आहे आपला। 34 साईजच्या ब्लाऊजचं बाहीचं कटिंग कसं करायचं ते तुम्हाला मी इथं समजावून सांगितलेलं आहे। आणखीन एक वेळेस तुम्हाला मी समजावून सांगते, बाही कटिंग करताना नेहमी डबल फोल्ड पेपर घ्यायचा, बंद बाजूवरती उंची टाकायची,
तर ते का तर बंद बाजूवरती उंची टाकल्यामुळे आपला अखंड बाही निघेल. आता इथं जर फोल्ड पेपर नसेल तर मधोमध बाही आपली कट होईल, म्हणून डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे. सुरुवातीला तुमचा ब्लाऊज अस्तरचा असा आहे किंवा बिगर अस्तरचा, त्यानुसार तुम्हाला इथं हे मार्जिन घ्यायचं आहे. बाहीमधलं जे शिलाई मार्जिन आहे, बिगर अस्तरचा ब्लाऊज असेल तर आपल्याला 1 इंच आतल्या बाजूला हात शिलाई करण्यासाठी, अर्धा इंच शिलाईसाठी, त्यासाठी 1.5 इंच घ्या. बिगर अस्तरचा असेल तर फक्त इथं अर्धा इंच घेतलं तरी चालेल, इकडं पाव इंच इकडं पाव इंच घेतलं तरी बरोबर होतं आपलं. आता हा बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे इथं मी मार्जिन जे आहे ते 1.5 इंच घेतलेलं आहे. तुमचा ब्लाऊज अस्तरचा असेल तर तुम्ही अर्धा इंच मार्जिन घेऊ शकता, पाऊण इंचही घेऊ शकता. एखाद्याला शिलाई नवीन शिकत आहात, शिलाई मार्जिन घेताना थोडाफार प्रॉब्लेम होत असेल तर मार्जिन जे आहे ते तुम्ही पाऊण इंच घेतलं तरीही चालेल अस्तरच्या ब्लाऊजमध्ये. तर आता आपण बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे म्हणजे 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. तयार बाहीची उंची आपली 6 इंच आहे. तर 6 इंच उंची घेतली, मार्जिन अर्धा इंच घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला बाहीची रुंदी काढण्यासाठी आपण काय केलेलं आहे, हा आपला जो समोरचा पार्ट आहे, कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू दे, तुमचा जो समोरचा पार्ट आहे त्या पार्टचा क्रॉसमध्ये मोजून घ्यायचा मुंडान. ह्यामध्ये अर्धा इंच किंवा 1 इंच मिक्स करायचं, आणि 1 इंच केलं तरीही चालतं, त्यामुळं तुमची बाही बिलकुल कमी पडणार नाही. आणि अर्धा इंच मिक्स करायचं. ते बाहीची रुंदी घेतलेली आहे आपण, बाही रुंदीचा बॉक्स तयार केला उंचीचा रुंदीचा. त्याच्यानंतर बाहीची उंची किती आहे त्यानुसार कॅपाईल घ्यायची आहे. तर 6 इंच उंची आहे तर त्यामुळे 3 इंच बाहीची रुंदी घेतली. 2 इंच आपल्याला खाली घ्यायचं आहे, जिथं कॅपाईल घेतली तिथं प्रत्येक ब्लाऊजला 2 इंच घ्यायचं. आणि परत इकडच्या बाजूला ज्या 2 मार्किंग करायचे आहेत, 1 इंचाला 1, 2 इंचाला 1. त्याच्यानंतर ह्या 2 इंचापासून ह्या 2 इंचाला आकार द्यायचा आहे. तिथून 1 इंचापासून सुरुवात करून हा आकार दिला. दुसरा आकार देण्यासाठी इथून खाली 2.5 इंचाला एक मार्किंग केलेलं आहे आपल्याला. आपण खाली जे आहे ते अर्धा इंच इथं घेतलेलं आहे, हे 2 इंच, हे 1 इंच, आणि आपल्याला ह्या 1 इंचापासून हे अर्धा इंच आणि हे 2 इंचापर्यंत आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही आकार एकदम व्यवस्थित आलेला आहे. असा आकार आला ना तर बाही आपली परफेक्ट येते. त्याच्यानंतर आता आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे, प्लस मार्जिन घ्यायचं आहे, आणि उरलेलं मार्किंग क्रॉसमध्ये करून हे आपल्याला कट करायचं आहे. कट करताना आपण क्रॉस जो भाग उरलेला आहे तो कट करायचा, 2 इंचापर्यंत कट करायचं. आणि मग आपलं जे जसं मार्किंग आहे तसं कट करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही बाहीचा आकार एकदम आपला कसा एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित आलेला आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजच्या बाहीचं कटिंग करू शकता. त्यामुळं काय होतं, आपली बाही कुठेही बिघडत नाही, कुठेही काही तिच्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही. एक आकार कट झालेला आहे. आता आपण दुसरा आकार कट करताना बाही आहे ते आपण उकलून घ्यायचे आहे. बघू शकता हा आपला पानासारखा आकार कसा निघालेला आहे कटिंगचा, आणि बाही कटिंग ही बघू शकता परफेक्ट आलेली आहे. असे आकार आले तर बाही आपली एकदम परफेक्ट येते. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जर आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ पूर्ण बघत जा, व्हिडिओला लाईकही करत जा. काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ बघण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.